तर आलो या आवारामध्ये आणि हे होते ड्रम भरायचे. तर हे ड्रम वगैरे भरले आता मी पूर्ण. तर बाबा करताय वरची फवारणी. तर हे होते 2 ड्रम भरायचे. तर ड्रम भरते आणि बाबा करतात तिकडे फवारणी, जे आपल्या कॉटनला करायचे, म्हणजे पराठीच्या झाडाला करायचे फवारणी. ही फवारणी आहे. तर ही औषधी सर्व. पराठी बाई एवढी जबरदस्त आहे ना, आमचा जो रिझल्ट आहे फवारणीचा तो अप्रतिम आहे एकदम. मला दाखवतो आमची पराठी पण कशा. पूर्ण प्लॉट एकच हा प्लॉट आहे. फक्त दोन्हीच्यामध्ये 2 व्हेरायटी आहे. मला ते 2 व्हेरायटी माहीत नाही. एक तर शायद मला वाटते, मला पण कन्फर्म नाही. तर तुम्हाला दाखवतो पराठी आमची. आणि बाबा स्प्रे करा तिकडे. ही आमची पराठी. ती बघू शकता तुम्ही. पराठी किती माझ्या एकदम खांद्यापर्यंत आली आहे. खांद्या पण वरती गेली आहे. आणि याला पण फळ पण सुरू झाला आता. तुम्ही बघू शकता की जे फळ आहे आता बोन. जी व्हेरायटी आहे हे वेगळी व्हेरायटी आहे आणि ती व्हेरायटी आहे ते वेगळी आहे. तर दोन्ही व्हेरायटीमध्ये तुम्हाला फरक दाखवतो. ह्याच्यामध्ये जरा बोंड किती पकडले घेर बघा. याच्यामध्ये बोंड पकडले अजूनपर्यंत. बाई कोरडवाहूची आपली. ओलिताची तर नाहीच आहे, कारण तो ओलीत आमचं नाही. ओलितामध्ये आम्ही फक्त भाजीपाला घेतो आणि सर्व कोरडवाहूमध्ये. आणि हे पण पराठी एकदम बेस्ट आहे. ती बघू शकता. आणि हा सर्व प्लॉट एक लेवल आहे. असं नाही की याच्यामध्ये चांगली आणि ती वाईट अशी पराठी नाही. सर्व एक लेवल पराठी आहे. तुम्ही बघू शकता. फळ पण या पराठीला चांगलंच आहे फळ. तुम्ही बघू शकता. बाई तर मी करताय पहिल्यांदा फवारणी, कारण अजूनपर्यंत मी इथं फवारणी केली नव्हती. तर आज पहिल्यांदा मी पंप घेतलाय आणि स्वतः फवारणी करताय. चला तर आता जाऊन घरी थोडा बाबाला, कारण बाबा डब्बा आणायचा आहे. बाबाला डब्बा आणि चाय घेऊन होतो. तर तोपर्यंत बाबाची इथपर्यंत अर्धी फवारणी होऊन जाईल तोपर्यंत. तर असा आहे बाई आमच्याकडला रस्ता, कारण रस्ता पाऊस पडू तरी पूर्ण खराब झाला रस्ता. त्यामध्ये पण आता गाड्या पण येत नाही आणि चालायला पण बाई कुठं काही खूप जास्त मोठा गड्डा आहे. त्यामध्ये माझी मागच्या वेळेस गाडी फसली होती. तर तो गड्डा इथं आहे. इथं मी आणि इथं पण जास्त पूर्ण माती वाहून गेली. पोचलो आहे घरी. तर आता करते बाबासाठी टिफिन पॅक आणि मग निघून येते शेतामध्ये. तर चला निघतो आता. तर पोचलो आहे शेतामध्ये. तर बाबाची झाली फवारणी अर्धी जास्त, म्हणलं अर्धी झाली आहे, कारण तर इथपर्यंत बाबा आले आहे. मी घरी जाऊन येतपर्यंत म्हणलं तर फक्त अर्धी फवारणी बाकी आहे. तर आजच्या नंतर इकडली पूर्ण फवारणी होऊन जाणार. आणि बाबाला आता आणलाय चहा आणि डब्बा. बाबा जेवण तर नंतरच करणार, परंतु पहिले चहा घेणार, कारण तर जेवण बाबा शक्यतो लवकर करत नाही, 2च्या नंतरच करत. कारण तर जेवण झाल्यानंतर काम कमी म्हणजे आळस आहे थोडंसं, त्यामुळे बाबा जेवण जरा लेट करते. तर तुम्ही बघू शकता बाबाची फवारणी झाली आहे अर्धी, मी घरी जाऊन येतपर्यंत. तर आता देतो बाबाला पहिले चाय, नंतर बाबा मग नंतर जेवण करतात. तर या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तो पण नमस्कार आणि बाय बाय.